कोपरगाव राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी कार्यकर्ता बैठक संपन्न। कोपरगाव तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक आज दिनांक 5/6/2025 रोजी संपन्न झाली असून या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाची राजकीय सामाजिक स्थिती व पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत निर्णय घेत नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। यावेळी ॲडव्होकेट आशुतोष जाधव पाटील यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय धोरणे कार्यकर्त्यांसमोर मांडली असून सुवर्णाताई झराड यांनी राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळाचा नारा देत सार्वजनिक स्वराज्य संस्था देखील स्वबळावर लढवणार असल्याची माहिती दिली आहे। तर आजच्या बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद पाटील हे होते। तर कार्यकर्त्यांनी पक्ष कसा वाढवावा, सामाजिक सेवा कशी करावी, तसेच आरोग्य सेवा असेल, शिक्षण असेल आणि कृषी संदर्भात शासनाच्या धोरणावरती ताशेरे त्यांनी ओढले आहे। या बैठकीत सय्यद बाबा शेख व राज्य कार्यकारिणी सदस्य राबाजी पाटील खेमनर, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र ॲडव्होकेट आशुतोष जाधव पाटील, युवा अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र सुवर्णाताई झराड पाटील, महिला अध्यक्षा उत्तर महाराष्ट्र महेश जानराव, युवक जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर भगवान करवर, जिल्हाध्यक्ष लासुरे, तालुका अध्यक्ष कोपरगाव दत्तात्रय काळे, युवक अध्यक्ष कोपरगाव मंदाताई त्रिभुवन, महिला अध्यक्ष राहता बाळासाहेब पाटील, विठ्ठल आहिरे, भाऊसाहेब लांडगे, अशोक जानराव, सुखदेव लासुरे, इनायत आत्तार पत्रकार, सोशल मीडिया प्रमुख विशाल शिरगुळे, वाहिद इनामदार, शुभम लाड, वाहिद शेख तसेच कोपरगाव तालुक्यातील व पंचकृषीतील रासप सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते। CNI महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक आमीन शेख, अहिल्यानगर। राजकीय भूमिका आता लोकांचे, शेतकऱ्यांचे बरेचसे अडचणी आहेत, अजून त्या काही वरच्या लेवलवर काही त्या बऱ्याचशा सुटलेल्या नाही। मग तुमच्या दुधाचा बाजार असेल, गेले जानकर साहेब ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला पहिल्यांदा का 5 रुपये डायरेक्ट बाजार या ठिकाणी त्यावेळेला दिला गेला। त्याच्यानंतर आजपर्यंत कुठल्याही प्रकारे बाजार दुधाला दिला गेला नाही आणि म्हणून शेतकरी हा फार अडचणीत आलेला आहे। असे असंख्य प्रश्न ह्या राज्यामध्ये, मग ते तरुण असेल, बेरोजगार असेल, महिला असेल, वयोवृद्ध असेल, शिक्षणाचा प्रश्न फार मोठा आहे। शिक्षण खूप महाग झालेलं आहे। शिक्षण हे मोफत व्हायला पाहिजे आणि शिक्षण जर मोफत झालं तर ते सर्व समाजाला परवडेल। अशा पक्षाचं आमचं धोरण आहे का ते भविष्यामध्ये शिक्षण मोफत झालं पाहिजे, बेरोजगारांना नोकरी मिळाली पाहिजे, कामधंदा मिळाला पाहिजे। काही प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये उभे राहिले पाहिजे, जेणेकरून ते सर्वसामान्याला आपल्याला त्या ठिकाणी जाऊन काम करता आलं पाहिजे। म्हणजे जे काही आर्थिक नियोजन जे काय आज कोलमडलेलं आहे तर ते कसं हे होईल, आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्हाला कसं त्याचं पुढं त्याची मांडणी करता येईल, मागणी करता येईल, ह्या हेतून आम्ही तालुका वाईज बैठका घेत आहोत। मजबुरी म्हणजे पक्ष वाढवण्याचं काम करत आहोत का जेणेकरून पक्ष त्या ठिकाणी जर असेल तर सर्वसामान्य माणसाला, जनतेला न्याय देण्यासाठी ते पक्षाचं कार्य त्या ठिकाणी पोचल। आणि म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन पक्षाचं काम वाढवतो आणि पक्षाचं काम वाढलं तर निश्चित जनतेचा प्रश्न सोडवायला त्या ठिकाणी मदत होईल। तुमच्या माध्यमातून बोलायचं म्हटलं तर लाडक्या बहिणी ज्या आदरणीय सरकार आत्ताचं आहे, पहिलं तर आदरणीयच म्हणणार, कारण की ज्या माझ्या बहिणी आहेत त्या ह्या तिन्ही भावांनी लाडक्या बहिणी केलेल्या आहेत। त्याच्यामुळं रासपाच्या कार्यक्रमात तुम्हाला महिला कमी दिसल्या असतील, हे तर सर्वश्रुत आहे। जर लाडक्या बहिणींना लाडक्या भावांकडनं जर रोज महिन्याला काही ना काही भेट भेटत असतील तर लाडक्या बहिणी इकडे येणं अनपेक्षितच आहे। तरी पण माझा प्रयत्न हाच असेल की राष्ट्रीय समाज पक्षाचं महिला संघटन वाढलं पाहिजे। केवळ पक्षापुरतंच न बोलता आपण बघतोय की ज्या आजच्या सरकारमध्ये
महिलांवर अत्याचार होत आहे, अनेक केसेस होत आहे. तर हे कुठंतरी महिला आयोग असेल, महिला आयोगही या सरकारचा आहे. रुपालीताई चाकणकरांनी प्रत्येक महिलेच्या बाबतीत लक्ष घातलं पाहिजे. आपण मी सांगणार नाही काय ते, हे सर्वांना सोशल मीडियाच्या तुमच्या माध्यमातून माहिती आहे. कुठं अन्याय होतात आणि कुठं अन्याय होणार हे दाबले जातात. तर निपक्षीय काम महिला आयोगाने करावं हा माझा पहिला मुद्दा असेल. कारण महिला आयोग हे सध्या असणाऱ्या सरकारमधलं आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अनेक प्रश्न असतील, तुम्ही आज लाडकी बहीण केलं, पण त्या लाडकी बहिणीबरोबर जर तुम्ही मेहुणा लाडका केला असता, दाजी लाडका केला असता, तर तुम्ही GST हटवली असती. तुम्ही म्हणजे जो आपण किराणा घेतो त्याचे भाव वाढवलेत, कपडा घेतो त्याचा भाव वाढवलेत. म्हणजे तुम्ही एका हाताने लाडक्या बहिणीला देताय आणि दुसऱ्या हाताने लाडक्या बहिणीचं घेताय. हे असं कसं? माझा तिन्ही भावांना प्रश्न आहे. तुम्ही लाडक्या बहिणीला एका हाताने देताय आणि एका हाताने घेतायच ना. यात कुठं मग तुम्ही म्हणजे व्यवस्थित तुमची बाजू लाडक्या बहिणीला मांडताय का? अजिबात नाही. हे केवळ राजकारण कशापुरतं होतं हे मी सांगण्यापेक्षा पूर्व जनतेला माहिती आहे की हे फक्त निवडून येण्यापुरतं राजकारण होतं. आज कुठं माझी महिला भगिनी म्हणजे कुठं तुम्ही तिला मानाचं स्थान दिलंय का? येणाऱ्या निवडणुकीमध्ये किती महिला तुमच्या आमदार झाल्यात? किती महिलांना तुम्ही राजकीय क्षेत्रात बसवलं? नाही, फक्त तुमच्या ज्या जवळच्या असतील, ज्या तुमच्या बाजू मांडणाऱ्या बहिणी असतील त्याच आज केंद्रात आहे, सरकारमध्ये आहे. पण माझी गरीब महिला आजही खुरपायला जाते. ग्रामीण भागावर बोलायचं म्हटलं तर आजही खुरपायला जाते. अनेक घरकुल योजना तुम्ही फक्त डांगणवाडा पिटवता की घरकुलं आहेत. अहो, कितीतरी महिला माझ्या भाडोत्री घरामध्ये राहतात. त्यावेळेस तुम्हाला माता भगिनी तुमची लाडकी बहीण दिसत नाही का? जेव्हा त्या माता भगिनीचा, त्या तुमच्या लाडक्या बहिणीचा डोक्यावरचा हंडा अजूनही उतरलेला नाही आहे, मग तुमच्या लाडक्या बहिणीला होणारा त्रास हा सरकारला दिसत नाही आहे का? मग कुठल्या अर्थानं म्हणतात ना, आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, 3 तिघाडी काम बिघाडी. हे सरकार 3 चाकाचं आहे. आता ते कुठं पळतंय, कुठं नाही, कुणाच्या मागं धावतंय हे आपण बघतोच आहे. पण तुमच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मला एक सांगावंसं वाटतंय. राहता म्हटलं की विखे पाटलांचं नाव येतं, कोपरगाव म्हटलं की काळे कोल्हे येतात. मग तुमचं आमचं अस्तित्व कुठे आहे? आपल्याला कुठंतरी अस्तित्व दाखवावंच लागेल. म्हणून माझ्या प्रत्येक माता भगिनींना हे सांगणं आहे, येणाऱ्या निवडणुका असं आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार स्वबळाचाच नारा आहे. अजून तरी येणारे आदेश पुढच्या काळात काय असतील ते असतील. पण माझ्या माता भगिनींना जास्तीत जास्त आव्हान करते मी की येणाऱ्या ज्या निवडणुका आहे ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदेपर्यंतच्या, त्या खऱ्या अर्थानं तुम्ही लढवाव्यात. बघूयात ना मग हे जे सरकार सत्तेत आलेलं आहे हे किती लाडक्या बहिणींना न्याय देतं, ते देऊ का नाही देऊ. पण माझा राष्ट्रीय समाज पक्ष आदरणीय जानकर साहेब हे नेहमीच महिला भगिनींच्या पाठीमागं आहेत. आम्ही नक्कीच महिला जास्तीत जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या माध्यमात माझ्या भावांना, दाजी लोकांना सुद्धा मान्य आहे, केवळ लाडकी बहीण त्यांनी केली असली तर लाडके भाऊ आम्हीही करून घ्यायला तयार आहोत. तर हेच माझं सांगणं असेल. आणि महिलांची संख्या नक्कीच यापुढे वाढेल. कारण कसं असतं, आजकालच्या जगामध्ये जिकडं भेळ तिकडं खेळ. आता जरी आमच्या हातात सत्ता नसली पण हे सत्तेतही आदरणीय जानकर साहेबांमुळेच बसलेले आहेत हे सरकार विसरतंय. आणि त्याचा पश्चाताप आम्हाला कार्यकर्त्यांपासून तर आमच्या नेतृत्वापर्यंत होतोय की आम्ही ह्या सरकारच्या वेळेस काय यांना मदत केली, काय यांचे झेंडे घेऊन लोकांपर्यंत गेलो, याचा पश्चाताप आजही आम्हाला होतो. आणि याच्यात बदल करण्यासाठी, या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्व गोरगरीब जनता एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहोत. धन्यवाद. जय जिजाऊ जय. आढावा बैठक जी आहे राष्ट्रीय समाज पक्षाची आपल्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. या आढावा बैठकीत नेमकी हेतू काय होता आणि कशा पद्धतीचा अजेंडा आपला पक्ष या ठिकाणी घेणार आहे, जेणेकरून समाजहिताचे काही निर्णय आपल्याकडे येतील का? त्याचबरोबर आत्ताच्या राज्याची जी परिस्थिती आहे, ती कृषीची असेल, आरोग्याची असेल, शिक्षणाची असेल, त्या संदर्भात आपल्या पक्षाचे काही नियमावली आहेत जी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ही बैठक घेतली. यामध्ये कोणते विशेष घटक आहेत यावरती जरा थोडंसं प्रकर्षाने मुद्दा मांडावा. त्यानंतर आत्ताच्या सरकारची जी धोरणं चाललेली आहेत, अधिवेशन चालू आहे, पाऊस पडतो आहे, शेतकरी मरतो आहे, यावरती रासप काय निर्णय घेणार यावरती देखील आपण बोलणं आवश्यक आहे. कारण आपण जी गोष्ट सांगतात राज्याला, राज्यातनं आपल्याकडे समाज कशा पद्धतीनं कोणते मुद्दे आपण प्रकर्षाने मांडणार आहात यावरती आम्हाला माहिती असावी. नमस्कार, धन्यवाद.
आपण खूप महत्त्वाचे प्रश्न आम्हाला आज उपस्थित केले आहेत. आज आम्ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे. सातबारा कोरा करणे म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे. हा एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. तो मुख्य मुद्दा आमचा निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आहे. आज शेतकऱ्यांना अतिवृष्टी, काही ठिकाणी पाऊसच नाही, आज दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. त्यामुळं शेतकरी आर्थिक दृष्टिकोनातून संकटात सापडलेला आहे. तर शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी करावी हे एक आमचं महत्त्वाचं आंदोलन आहे आणि आमची महत्त्वाची मागणी शासनाकडे आहे. दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की आमच्या पक्षाचे ध्येय धोरणं काय. तर आमच्या पक्षाचे मुख्य ध्येय धोरणं म्हणजे जातनीय जनगणना जी आदरणीय जानकर साहेबांनी पहिल्यापासून उचलून धरली, ती आज मोदी साहेबांनी अंमलात आणण्यासाठी पाऊल उचललेलं आहे. दुसरा मुद्दा आमचा आहे वन नेशन वन एज्युकेशन. सर्वांना सारखं एज्युकेशन मिळावं ही आमच्या साहेबांची, आमच्या पक्षाची मुख्य भूमिका आहे आणि आम्ही त्या माध्यमातून तो मुद्दा आम्ही लावून धरला. आणि आज आपण बघितलं असेल की फडणवीस सरकारने वन नेशन वन एज्युकेशनला मान्यता देऊन आज सर्वच शाळेमध्ये CBSE पॅटर्न लागू केलेला आहे. तिसरा आमचा मुद्दा आहे की जनतेला मोफत आरोग्य मिळावं, गोरगरिबांना मोफत आरोग्य मिळावं. त्या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारने तुमच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, पंतप्रधान योजना असेल, ह्या माध्यमातून जनतेला मोफत आरोग्य देण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल केलेली आहे. आमच्या मागण्या ह्या जनतेसाठी निश्चितच पूरक आहेत आणि त्या सरकार मान्य करतं आहे. फक्त आमच्या साहेबांनी जे मुद्दे रेटले ते मुद्दे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तो काही ज्या ठिकाणी आम्ही कमी पडतो ते आम्ही पुढं रेटणार आहोत. दुसरा मुद्दा, आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये जनतेचे मूलभूत प्रश्न हाताची घेऊन आम्ही पक्ष तळागाळात वाढवण्यासाठी कठोर परिश्रम घेणार आहे आणि जनतेवर होणाऱ्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी आम्ही कठोर आणि ज्याला काय म्हणतो आम्ही आंदोलन जे आहेत ते तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर पक्ष जे आहेत, इतर जे राजकीय पक्ष जे आहेत, जातीमध्ये जे तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहे, ह्या दृष्टिकोन जर जातीत तेढ निर्माण झाली तर आपल्या देशाला हे घातक आहे. हाच मुद्दा आम्ही मांडतोय आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काय करणार आहोत की आम्ही सर्व धर्म समभाव, सर्व धर्माचे लोक, सर्व जाती धर्माचे लोक आपल्या फक्त देशाचे आहेत. भारत हाच माझा देश, भारत हेच माझं नेतृत्व आणि हेच माझं दैवत. हा मुद्दा घेऊन आम्ही आमचा राष्ट्रीय समाज पक्ष तळागाळावरून पोहोचवणार आहोत आणि जनतेच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. अधिकारी बैठक जी होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं तुम्ही मार्गदर्शन केलं आहे, म्हणजे काय केलं पाहिजे जेणेकरून तुमची पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती राजकीयदृष्ट्या मजबूत होईल असं तुम्हाला वाटतं? कारण तरुणांचे प्रश्न अजून तसेच प्रलंबित आहेत. सरकार अनेक येतात, सरकार अनेक जातात, प्रत्येक व्यक्ती फक्त आश्वासित करतो. आपल्यालाही आश्वासित केलं होतं, तुमच्या पक्षालाही आश्वासित केलं होतं. आपण सरकारबरोबर पण गेलेले आहेत. हा प्रश्न तुमच्यासाठी नाही, परंतु सरकारबरोबर देखील तुम्हाला पाहिजे तो विश्वास मिळालेला नाही. पण आज पदाधिकारी बैठक आहे, तरुणांचे अनेक प्रश्न आहेत. यावरती आता आढावा बैठकीमध्ये काय ठोक पाऊल तुम्ही घेतले? कारण तुम्ही स्थानिक लेवलवरती कार्य करता, इथले प्रश्न तुमच्या प्रकाशाने कोणते लक्षात आले? सध्या तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. शिक्षणाचे प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. मोफत शिक्षण द्यावं हा आमचा आग्रही मुद्दा आहे. आम्ही तो सरकार दरबारी मांडलेला आहे आणि जनतेच्या दरबारातसुद्धा तो मुद्दा नेणार आहोत. नोकरीचा जो प्रश्न आहे, आज बेरोजगार तरुण जे आहेत ते गावोगावी दिसतात. त्या तरुणांना हाताशी काम जर मिळालं नाही तर तो तरुण हा विध्वंसक मार्गाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर समाजाची, आपली देशाची तरुण पिढी जर बळकट असेल, चांगली असेल तर आपला देश हा बळकट होऊ शकतो. जर समाजातली तरुण पिढी वाम मार्गाला गेली तर तो देशसुद्धा तळागाळाला जाऊ शकतो. म्हणून आम्ही सरकारला हेच निदर्शन सांगून देणार आहोत की
प्रत्येक तरुणाला हे हाताला काम मिळालं पाहिजे, नोकरी मिळालं पाहिजे, रोजगार मिळालं पाहिजे. तसेच शिक्षणसुद्धा प्रत्येक तरुणाला त्याच्या कॅलिब्रिटीप्रमाणे मिळालंच पाहिजे आणि मोफत मिळालं पाहिजे. हा आमचा सरकार दरबारी पाठपुरावा राहील.